दरम्यान नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालेत। कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। कांद्याला आता प्रति क्विंटल कमीत कमी 500 ते सरासरी 900 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। त्यामुळे आता कष्टाने कमावलेला कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। नाशिकच्या बाजार समितीमध्ये कांद्याची भावाची घसरण सुरू आहे आणि असं असल्यानं आता कांदा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय। मोदी साहेबांनी सांगितलं होतं का तुम्हाला आज शेती येते आणि आज दिवस आले शेतकऱ्याला मरवणुकीची वेळ आली ना आणि अतिवृष्टी तर एकदमच फेल झाली आणि त्याच्यात आता हाय जो माल तो माती मोल चाललाय। काय करायला पाहिजे? हा काय भाव मिळायला पाहिजे? आम्हाला 2000 रुपये तरी भाव मिळाला पाहिजे, नको 2.5 आणि 3 आणि पुन्हा आम्हाला अनुदानही नको कोणतं आणि कर्जमाफी नको। पण या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला तर योग्य राहील। काहीतरी आम्ही दाखवू लाडकी बहीण असं ही योजना ती योजना, त्याच्यात काही फायदा होणार नाही। जर आता बाजार भाव बघितले तर 4 आणि 5 रुपये विकू राहिलं। आज आम्ही किलो माग 4 ते 5 रुपये घाट्यात विकू राहिलो आज। आणि आताची परिस्थिती अशी का दिवाळी आली जवळ, आम्ही सण कसे करावा, लांब पोरांची आज काही गोष्टी असतात त्या सुद्धा काही खरेदी करावा का नाही करावा असं झालंय आम्हाला। तर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान, मका कांद्याचे एवढे नुकसान झालेले पावसामुळे अतिवृष्टीमुळे आणि त्याच्यामध्ये बाजारभाव पडले। शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार कोणतेही धोरण करायला तयार नाही। तेव्हा आपण पाहतोय की सध्या नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलाय। लवकरात लवकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सुद्धा सरकारकडे आता या शेतकऱ्यांनी केलेली आहे।